सो गाईज हॅलो, गुड इव्हनिंग. आता संध्याकाळचे 7:30-8 वाजले आणि आता मी भुर्जीची तयारी करते. भुर्जी बनवायची आहे बाबांसाठी आणि माझ्या भावासाठी. सो लेट सी त्याचं साहित्य काय काय घेतलं आहे मी. सो आता मी याच्यामध्ये घेतले 4 अंडी घेतले, कढीपत्ता घेतला आहे, मिरच्या घेतल्यात कापून आणि कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर. हे सगळं आईने करून दिलेलं आहे, कापून दिलेलं आहे. आणि मीठ आणि हिंग आपण त्याच्यात टाकू वापरताना. तर त्या पॅनमध्ये मी तेल टाकलंय आणि मी आता गॅस लावून घेते. मला सध्या काही बनवता येत नाही, पण आई मला जसं जसं सांगेल तसं तसं मी करेल. ओके. सो तुम्हाला मागून जर वॉइस कुठला आला तर तो आईचाच असेल असा समजा. ठीक आहे. लेट स्टार्ट. हां, सो ते तेल तापू द्या थोडंसं. मग त्याच्यामध्ये आपण थोडीशी कढीपत्ता टाकूया आणि मग मिरची टाकूया. हातात घेतो ट्रे. मग आपण हिंग टाकूया. नाही आता टाकला तरी चालेल, थोडंसं टाक, किंचित एकदम. हिंग ऑप्शनल आहे, ज्याला आवडतो तो टाकतो, नाही आवडला तर नाही टाकलं तरी चालेल. आमचा हिंगाचा आधी चमचा दाखव. हिंगाचा चमचा एकदम छोटा टाकून घे. तू आधी हिंग टाकून घे. हां, आणि मग नंतर चमचा दाखव. हे बघा एकदम छोटासा चमचा आहे. थांब थांब थांब. हां हां, ठीक आहे, चल. ओके. तो आपण आता फ्राय करूया. हां, आता मिरची फ्राय करून झाल्यानंतर टाक. आता काय टाकायचं आहे ते. कांदा टाक. टोमॅटो पण टाकू? नाही, आधी कांदा हे करून घे. कांदा थोडा आळला की मग नंतर टोमॅटो टाकायचं. भुर्जीमध्ये टोमॅटो पण ऑप्शनल आहे. बघूया आता कसं लागते भुर्जी. आज दीदीच्या हातची भुर्जी खाणार आहे बाबा. पकड आहे बघ तिथे, पकडला तरी चालेल किंवा पॅनचं दांडे धर. हां, व्हेरी गुड. मोठा ठेवायचा. आता तू उभी आहे ना, म्हणून आपण जर कुठे बाहेर इकडे त्या रूममध्ये वगैरे जर गेलो तर मग गॅस बारीक करायचा. पडू दे. मीठ पण टाकू शकतो. नको, ते नंतर. हां, पाणी सुटतं त्या मिठाने कांद्याला. आता थोडासा आळला असेल, आता हे टाक, सेकंड इन्ग्रेडियंट्स टाक. कांदा नंतर आपण टोमॅटो टाकूया. टोमॅटो आणि कोथिंबीर सगळ्यात वरती गार्निशिंगला टाकली तरी चालेल. भुर्जी काही इझी रेसिपी एकदम. तोपर्यंत मी तुम्हाला माझं किचन दाखवते. हां, तोपर्यंत तू कांदा, तोपर्यंत मी तुम्हाला किचन दाखवते. ही किचनची आपली खिडकी आहे. त्या खिडकीमध्ये कढीपत्ता टांगून ठेवलेला आहे. त्या ज्या महत्त्वाच्या वस्तू लागतात आपल्याला ते टाकलेलं आहे. इकडे माझं एक रॅक आहे. ती छोट्या ताटल्या ठेवते, तिच्यात मोठ्या ताटल्या ठेवते. इथे खिडकी आहे. पलीकडची बिल्डिंग दिसते आहे. आणि इथं किचन आहे. किचनमध्ये खूप पसारा दिसेल, तुम्ही इग्नोर करा तो पसारा. आणि आपला हा जो किचनचे जे हे आहे लिंटर, ते लिंटर दाखवते मी तुम्हाला. अगदी बरण्या खूप अगदी हे झाले, पण नंतर आपण छान स्वतःच्या घरामध्ये मस्त. हां, देसी फॅमिली किचन. म्हणजे एखाद्या लोणच्याचं किंवा प्रोटीनचा डबा रिकामा झाला की लगेच आपण त्याच्यात काहीतरी भरून ठेवतो. आणि हे जे डबे आहेत ना, आता मी तुम्हाला सांगते, हे जे डबे दिसतात ना, हे सगळे तुपाचे डबे आहेत. बघा, हे असले. हां, हे तूप रिकामं झालं की 1 2 3 4 5 6 सगळे 6 म्हणजे तुपाचे डबे आहेत. आणि हे जे दिसतात ना इकडे, हे सगळे डबे हे ऑनलाईन मागवलेले आहेत. झाला कांदा? बऱ्यापैकी झाला आहे. आता त्याच्यामध्ये अंडी फोडून टाकूया आपण. आणि अजून हा भाग दाखवायचा आपल्याला इकडचा. हां, टाक, त्याच्यानेच टाकूया आपण. बघूया
अरे वा, अगदी प्रोफेशनल असल्यासारखी फोडते अंडी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हाँ हाँ, भैंस की भैंस की. इट्स ओके, पहिल्यांदा केलंय म्हटल्यावरती चालते. चार अंडी म्हणजे सफिशियंट आहे 2 जणांसाठी. भुर्जी करायची आहे. 2-3 मीडियम साईजचे कांदे चिरलेले, मिरच्या चिरलेल्या आहेत, 2-3 मिरच्या चिरलेल्या आहेत. त्या मिरच्या एकदम फिक्क्या आहेत. आता आपण ते हलवते ते बघूया. हळूहळू, एकदम आपल्याला गचका नाही करायचा, एकदम छान सुटं सुटं ठेवायचं आपल्याला. लायटर कुठे आहे? दे इकडचं, गॅस लाव जरा. इकडे कुकर लावलंय आणि इकडे लावायचंच विसरलंय. शिट्टी होऊ दे जरा, भात आहे तिच्यामध्ये. आता ना ती सुटी सुटी व्हायला आली ना की ती पूर्णपणे कोरडी झाली, पॅन सोडायला लागलं त्या भुर्जीने, की मग त्याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं. आणि जर ओली ओली असेल तेव्हा नाही टाकायचं, नाही तर मग खारट घास लागतात आपल्याला भुर्जी खाताना. हां, एकालाच लागेल आणि एकाला लागणार नाही. आता गॅस मिडियम कर. आता ते बरोबर आळलं ते बऱ्यापैकी. हां, तोपर्यंत ते होतंय ना, गॅस मिडियम कर. आणि आजूबाजूचा सगळा जो पसारा आपण केलेला आहे तो आवरून घ्यायचा लगेच तेवढ्या वेळात. बारीक गॅस करून ठेवायचा, म्हणजे ते काय नाही. आता बघ, थोड्या वेळाने फक्त आपल्याला मीठ आणि कोथिंबीर बस एवढंच टाकायचं राहिलेलं आहे. हां, हळद टाक, म्हणजे ऑप्शनल आहे. टाकायची असली तर टाकायची, नाही तर नाही टाकली तरी चालते. हां, तुला टाकायची असेल तर बघ, तो मसाल्याचा डबा खाली तिकडे. हां, घे तो मसाल्याचा डबा. हे बघ, थोडेसे चमचाभर टाक, जास्त नको टाकू, नाही तर जास्त. अगदी किंचित टाक आणि असं पिच करून टाक. तू जसं टाकते, तुझी स्टाईल, तुझी स्टाईल. हां, बस बस बस. आणि हिंग वगैरे जागेवर ठेवून दे. आता झालं. आता मीठ पण टाकून घ्यायचं का, म्हणजे जास्त चिवडा चिवड नाही. हळद इझिली स्प्रेड होऊन जाते. हळदीला काय करावं लागत नाही. कोणाकोणाला बिना हळदीची पण भुर्जी आवडते. आपण म्हणतो ना अंड तळलं म्हणजे आपण म्हणजे काही काही जण हे पण म्हणतात, अंडा तळलं त्याला आमलेट पण म्हणतात, आणि काही काही जण भुर्जी पण म्हणतात. बघा आता, हां, मीठ एकदम कमी टाकलं तरी चालेल. हां, किती टाकलं? हां, आता अगदी थोडंसं किंचित. लागलं तर वरून घेतील बावा. हां, ते पण जास्त झालं, पण ठीक आहे, चल. आणि आता कोथिंबीर पण टाकून दे. अगदी छान वाटते कोथिंबीर टाकल्यानंतर. वा, मस्त दिसते एकदम भुर्जी खायला. म्हणू, नुसती भुर्जी नाही खायची आहे, चपात्या पण करायला लागते. हां, ठीक आहे, ठीक आहे, होईल होईल. आज थोडासा वेडावाकडा येईल, उद्या गोल येईल, पण मग प्रयत्न तर करायला पाहिजे ना. म्हणतात ना ते, प्रयत्न वाळूचे कणर गळिता तेलही गळे. त्या प्रकारे असे थोडं 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 रोज अगदी छोटी छोटी पुरी एवढी जरी तू लाटायचा प्रयत्न केला ना, हे बघ किती सुंदर दिसते भुर्जी. दाखव मला. आता मी दाखवते लुक त्यांना. वाव, मस्त छान. असं बाबांना सांगितलं नाही ना तर बाबांना वाटेल काही मीच केली, म्हणजे आईनीच केली असं वाटेल बाबांना. बाबांना खाऊ देत, मग नंतर बोलायचं की बाबाच्या कशी झाली होती भुर्जी. मग बाबा म्हणतील चांगली झाली होती, काय तिच्यात विशेष. मग सांगायचं मग मी केली होती. ठीक आहे गाईज, आता आपण कचऱ्याच्या टोपलीत टाकून घेऊया सगळं. टाकूया. तू आधी मसाल्याचा डबा बंद कर. ते सगळे तू गॅस बारीक केलाय ना. हां, आता बंद करून टाक. भुर्जीचं बंद करून टाक. व्हेरी गुड. आता त्याच्यावर झाकण ठेव बेटा. हे बघ, हे बघ, इथं याच्या मागे बघ. ठेवून दे झाकण. छान, व्हेरी गुड. आज दीदीने काय केलं? भुर्जी. चला आता आवरूया सगळं. हां, आणि मसाल्याचा डबा जिथून काढला तिथे ठेवून देऊया. हां, ठेवला. हा पण आमचा एक रॅक आहे. हां, हा पण एक रॅक आहे. इथे पण भांडे ठेवलेले आहेत. भांडे ते कापड काढ. हे मिक्सरचं कनेक्शन आहे कोपऱ्यामध्ये. आणि हा जो कप म्हणू मिठाचा उचल तिथनं, आणि मिठाच्या जाग्यावर ठेव. हिंगाचं मिठाचं वगैरे कुठे बघ.
म्हणजे अगदी तिथल्या तिथे किचन क्लीन पण झालं पाहिजे. म्हणजे हां नाही नाही आपलं क्लीनच असतं, पण कसं होतं आपलं काम झालं ना की पटपट आपल्याला अशी सवय लावून घेतली ना आपण आपल्या अंगाला, की मग असं वेगळा असा आवरावरी करायला वेळ नाही द्यावा लागत. व्हेरी गुड. हां हे बघ किती सुंदर पटकन भुर्जी फोडणीला दिली तिने आणि छान किचन मस्त करून पण ठेवलं. एकीकडे भात झालेला आहे आणि एकीकडे भुर्जी झालेली आहे. मी इकडे खायचं आहे म्हणून मी भात लावलेला आहे आणि ही भुर्जी आहे. आता कणिक मळून ठेवलेली आहे. हे पहा आता कणिक मळलेली आहे. एवढ्याच चपात्या करायच्या आहेत, ज्या 4, 5, 6 होतील तेवढ्या. हे लिंबूचं लोणचं आहे, छान मस्त बनवून ठेवलेलं आहे. याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल. हे पहा मी तुम्हाला उघडून दाखवते. अतिशय सुंदर आणि रुचकर झालेलं आहे लोणचं. ह्या वेळेसचं लोणचं मला खूप आवडलेलं आहे. मी डायरेक्ट कुकरमध्ये लोणचं केलेलं आहे. हे अगदी 3 पदार्थ वापरून लिंबू, लाल मिरची आणि मीठ, 4 पदार्थ, गूळ पण घातलेला आहे आपण ह्याच्यामध्ये. अगदी खट्ट मिठ्ठ आणि तिखट असं छान मस्त लोणचं झालेलं आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, ती नक्की तुम्ही बघा. आणि हे मी बंद करून इथे कोपऱ्यात ठेवते आहे. तसं तर त्याची जागा इकडे नाही आहे, तिकडे आहे. टेबलवर नेऊन ठेवू देऊ. चला आपण टेबलवरचे फुलांचं पण दाखवूया त्यांना. बरोबर. आज गाईज मी हां थांब. हे तू ही बरणी घे ना आधी. बरणी पण तिकडेच ठेवायची आणि नीट धरा. हां चला आपण जाऊया. दीदी आपल्याला डेकोरेशन दाखवते. तिने काही फ्लावर डेकोरेशन केलं आहे ते. हे पहा इकडे कोण आपली मनीमा कुठे आहे? ठीक आहे, कुठेतरी गेली असेल बाहेर ती. हे पहा पिक्चर बघते वाटतं. कुठला पिक्चर लावला आहे? हां बरं ठीक आहे. हां हे पहा वाव मस्त छान. वा मस्त एकदम डेकोरेशन. पेटल्स आणि हे जलबेराचे का कसले नाही शेवंती आहे ती. शेवंतीची फुलं होती, तर त्याचं मी डेकोरेशन पाण्यामधलं फ्लोटिंग फ्लॉवरचं तिने डायनिंग टेबलवरती पूर्ण असं डेकोरेशन करून ठेवलंय. आणि हे केलंय. ऍक्च्युली भांडं प्रॉपर नव्हतं भेटलं, पण मला करायची इच्छा होती म्हणून मी वाटीमध्ये असं करून ठेवलंय. मस्त पेटल्स आणि मध्ये ते हे ठेवलेलं आहे शेवंतीचं फूल. छान. हे तुम्हाला जर डेकोरेशन आवडलं असेल तर नक्की कमेंट्समध्ये कळवा दीदीने कसं केलं आहे डेकोरेशन ते. आणि दीदीने काय म्हणले तू ते काय म्हणतात? अफर्मेशन म्हणतात त्याला. दीदीने काय अफर्मेशन लिहिलं आहे ते सांगते, दाखवते तुम्हाला. आणि ती रोज ते वाचते. मला वाचून दाखव. चल मला आता मी चष्मा नाही लावला आहे त्या. थँक्यू युनिवर्स. आय एम हेल्दी, आय एम वेल्दी, आय एम स्मार्ट, एन्जॉईंग एव्हरीथिंग कम्स टू मी इन द परफेक्ट टाइम्स. Good things always happen to me. I am success in everything. I am successful in everything that I do. I am successful in everything that I do. म्हणजे मी जे करेल त्यात मी यशस्वी होईल, सक्सेस होईल. मी हेल्दी आहे, मी वेल्दी आहे असं ती रोज बोलते. म्हणजे ती अशी पॉझिटिव्ह थॉट्स टाकते. अफर्मेशन म्हणतात त्याला. रोज ती ते वाचते आणि रोज त्याच्याकडे बघते आणि मलाही सांगते की आई तू रोज हे वाचत चल. आणि माझा चष्मा असला तरच मला वाचता येतं, नाही तर मला काही ते दिसतच नाही. आणि एवढ्या वर लावलं आहे ना तिने. हे पडद्याच्या तिथं म्हटल्यावरती पडदा खाली, मी इकडं खाली, आणि मला तर ते काही एवढं लांबचं दिसत नाही आहे, पण ती वाचते. ठीक आहे. दिवा लावलेला आहे. आणि आपले बाप्पा दाखवायचे का तिकडे लाईट लावला आहे का? इकडे समर्थ बसलेले आहेत आणि पलीकडे आपण शिवाजी महाराजांचा फोटो आहे आपल्याकडे. आणि तिकडे जाऊया त्या रूममध्ये. हे पहिलं ड्रॉइंग रूम आहे. इथून एंट्री आहे. ही एंट्री जाळीचा दरवाजा आहे. हा म्हणजे एका याला 2 दरवाजे, एक जाळीचा आणि एक हा. इथून एंट्री गेले की हा आपला कोच. हा कोच झाला की इकडं ह्या बाजूला पण एक दरवाजा आहे. तो दरवाजा आम्हाला नको होता म्हणून आम्ही तो झाकून घेतलेला आहे पडद्यांनी. आणि इथे डायनिंग टेबल ठेवलेला आहे. म्हणजे हा पूर्ण कॉर्नर आपल्याला वापरायला मिळालेला आहे. आणि ह्या टेबलला ना 4 खुर्च्या आहेत, पण त्या 2च आम्ही ठेवलेल्या आहेत. 4 खुर्च्या ठेवल्या की खूप अडचण होते. हे माझं शूटिंगचं ट्रायपॉड ठेवलेलं आहे मी. इकडे पलीकडे एक रूम आहे, ते बेडरूम आहे. इकडे आपण बघितलं ते किचन आहे.
इकडे किचन आहे आणि आता इकडून असं इकडे गेलं की इकडे टॉयलेट बाथरूम आहे. हे इकडे टॉयलेट बाथरूम आहे. इथं हे पहा, ते आरसा लावलेला आहे, इथे बेसिन आहे, इथे खाली सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत मी. आणि या घरामध्ये स्टडी टेबल ठेवलेला आहे. तो स्टडी टेबल मी भिंतीलाच अटॅच करून घेतलेला आहे. आणि या घरामध्ये अजून एक दरवाजा आहे. हा दरवाजा उघडला की तिकडून ड्रॉइंग रूमचा पण एक दरवाजा आहे आणि इकडून पण दरवाजा आहे. या घरामध्ये मी जास्त काही लावलेलं नाही आहे. हे बेडरूम आम्ही जास्त वापरत नाही आणि हे गव्हर्नमेंटची क्वार्टर आहे, त्यामुळे आपण कलर स्वतःहून लावू शकत नाही. आणि हे जे कलर लावून गेलेले आहेत ते गव्हर्नमेंटचाच कलर आहे, त्यामुळे आपण सारखं कलर जरी गेला तरी आपण फक्त कंप्लेंट करू शकतो की आमच्या घराचा कलर करून द्या म्हणून, आणि ते लोक येतील तेव्हाच आपण कलर करू शकतो. म्हणू तो टेबल दाखव कसा करतात तो. हे बघा, करायचं झाला तर आपण मग असा करायचा आणि इथे एक खुर्ची ठेवली की आपल्याला स्टडी टेबल पण होतो असं मस्त छान आपण बसू शकतो. हा टीपॉय आहे, ते ट्रायपॉड एक आहे, ही खिडकी आहे मोठी आणि असा एक आहे. आणि हा क्लासचा रूम आहे. दीदी वगैरे अभ्यास करत असते या ब्लॅकबोर्डवरती. आणि इथे छुट्ट्या बसली, आमची छुट्ट्या, आमच्या छोटू शना, ए शना इकडे इकडं ये, आली का. आणि इकडे आमचा बाप्पा. सो हे काहीच आहे बघा, आम्ही सिलिकॉनचं असं मॅट घेतला आहे. ते कशासाठी येतं ते चपाती वगैरे लाटण्यासाठी किंवा कणिक मळण्यासाठी घेतलं आहे आम्ही हे असं. सो गाईज आता आपण माहित नाही याची प्राईस काय आहे, पण जाऊ द्या. आपण ही कणिक ऑलरेडी मळून ठेवलेली आहे, ती आपण डायरेक्ट करूया. ठीक आहे. जरा त्याला स्प्रेड करूया गाईज. मळून झालेली आहे, त्याला थोडंसं तेल लावू काही. पटपट गोळे करू का मी. नाही काही असं थोडंसं पीठ लावायचं दोन्ही साईडला, असं मला आईने शिकवलं माझ्या. लागणार तिथे कोपऱ्यात पटापट हात मोठा आहे का, याचं छोटं छोटं नाही हात करायचं. काहीच गोल बनते कधी कधी, फक्त कधी कधी तेल लाव. मोठा हात घ्यायचा बेटा, असं एकदम छोटं 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 नाही लाटायचं. मोठा घे, म्हणजे असं आपल्याला जसं पाहिजे तशी पतली करता येते, कारण आपल्याला स्पेस खूप आहे लाटायला, बरोबर का. हां, त्यामुळे पटापट पटापट हे करायचं आणि मोठा हात घ्यायचा, म्हणजे ती बराबर मोठी होते. बरोबर आहे. पोळपाट कसं एकदम लिमिटेड असतं ना, त्यामुळे आपण हात असा एक छोटासा ठेवतो आणि त्याचे काठ बारीक करायचे बेटा. कर बेटा, काठ बारीक कर. मला चपाती येते, फक्त ती फुगत नाही कधी कधी. ठीक आहे, चालेल आपल्याला तसं. घेऊ. हे पूर्णपणे बरोबर गोल असं झालेलं नाहीये, बट आय ट्राय टू मेक इट मोर सर्क्युलर. बस आता टाक, झाली असेल तर. फोल्ड झाली काय थोडीशी जाऊया. बघा तुम्ही शेप बघा, काहीतरी झालाय पण ठीक आहे. धरून व्यवस्थित झाली आहे, छान आहे, नॉट बॅड. नाव ठेवण्यासारखे नाही आहे. थांबा ना, आपण मस्त त्याला शेकू छान. मी फुगवते त्याला, तू नको टेन्शन घेऊ. आवाज येईल तुम्हाला काहीच, थोडंसं इग्नोर करा. ते म्हणतात की लवकर लवकर जेवण बनवा, भूक लागली. ओके काहीच फुगते बघा, यू कॅन सी दॅट. फुगणार तर मला अशी ट्रायंगल मधून सर्कल बनवता नाही येत. झाले, थांब देते. आपण आता बाबांचा ताट वाढूया. गॅस बारीक करू, आधी बाबांचं ताट वाढून घेऊ, म्हणजे बाबांना शांत होतील. काहीच आपण आता हे वाढूया आणि बाबांचे रिव्ह्यू घेऊया कसं झालंय काहीच. त्यांचा दुसरा घेऊया. काय चपाती बरोबर
चल मी पाणी देते आणि चला भुर्जी आणि चपातीच आहे आज फक्त जेवण. जास्ती कटान टाकू नये. त्यांना माहिती आहे ते तुम्ही किती जातात नाही त्यांचं चौकशी चालू आहे त्यांची कसं झालंय सांगा बाबा भुर्जी. कांदा लसूण मसाला वगैरे बुर्जी काय हे काय नाही केलं सोमवार त्यांनी विश्रांती द्या आम्हाला की 1-2 दिवसात आरोपी 2 दिवसात कसं झालंय काहीच बाबा छान बोललेले आहे या ठिकाणी. आता आपण अजून एक चपाती करूया बाबांसाठी. मी बनवते पटपट. सॅलड कापत आहे थोडंसं तोंडी लावण्यासाठी. आणते काय चपाती. हे पहा काकडी आपलं गाजर आणि कांदा. पावन काहीच मी आता हाताने पण चपाती उलटवू शकते आईसारखी. मस्त फुलली आहे ना. मी अजून थोडीशी हे कॅरेट कापून घेते म्हणजे आम्हाला पण जेवताना काहीतरी होईल. काहीच मी थोडंसं गाजर येते आता आई बाबांना देऊन येते. काहीच आहे बघा मी आता नाही हाताने पण उलटवू शकते आईसारखं. आधी काही काहींना असं भीती वाटते ना की हाताने कसं उलटावायचा. हे बघा ही बऱ्यापैकी झालेली आहे. गाईस हाय करा गाईस. बाबा खिचडी खाते मी. खिचडी आणि लोणचं खाते आणि